तर गाईज तुम्ही बघितलंच असेल थंबनेल मध्ये की आपल्याला स्क्विड गेम सिक्रेट रूम बनवायचा आहे. हे मला कार्ड भेटलेलं आहे, तर बनवूया. ते शोधायला येणार आपला सिक्रेट रूम. आता जा. त्यांनी बोला नॉट, तुम्हाला फक्त बनवायचं इन बाथरूम, सॉरी बनवायचं नाही आहे इन बाथरूम. You have to make only in hall, and you have to make only in hall, and you have to not make in this place. म्हणजे ह्या जागेवर तुम्हाला नाही बनवायचं आहे, की जसं की आपली बेडरूम, वॉशरूम अँड बाथरूम असल्या गाईजवर गाईज आपल्या ह्याच्यावर बनवायचं नाहीये. तर आता शोधूया जागा. आपली काही जागा इथे आहे. इथे नाही गाईज इथे नाही होणार, कारण की बघा ना केवढी जागेमध्ये सिक्रेट रूम तर बनणार असणार. इथे बनवू नाही इथे पण कसा बनणार. इथे दरवाजा खुलला मग तेव्हाच आउट होईल. गाईज वेट अ मिनिट गाईज, तुम्हाला आठवतंय इथे आपण आपला सिक्रेट रूम बनवलेला? तुम्हाला आठवतंय सिक्रेट रूम बनवलेला पहिला वाला? व्हॉट इफ आपण इथेच बनवलं, कारण की हॉलमध्ये अजून जागाच नाही. आणि इथे पण आहे, पण ते इथून दिसतं असं आहे. इथे आहे पण इथून असं दिसतं. तर इथे पण गाईज इथे एकतर खूप कचरा पडलाय गाईज. साफसफाई करूया, सगळं स्क्विड गेमचं लावूया. चलो सब कुछ लाते हैं. तर चला गाईज सगळं आणूया. थांबा मी येतो. इन बॅक इन 5 minutes. 3, 2, 1 गाईज झाडू आणलेला आहे, झाडू मारायचा आहे, कारण की गाईज खूप घाण आहे आतमध्ये. म्हणजे घाण नाही म्हणजे की ते प्लॅस्टिक वगैरे काही काही तुटलेलं आहे असं. गाईज कॅमेरा पण सेट नाही होत, सगळं असं तुटलेलं पडत, म्हणजे प्लॅस्टिक आहे असं आतमध्ये. तुकडे अर्धाचं प्लॅस्टिकच आहे. सगळं साफ करूया. आता मी तेच झाडू मारतोय. मग आपण काहीतरी खाली आपल्याला बसवायला ठेवणार आणि मग एक काहीतरी आपण टाकूया. डन गाईज, झाडू मारणं डन. थांबा गाईज मी झाडू गाईज झालेलं आहे. आता आपण आपलं सगळं सेटअप करूया. पहिला मी आतमध्ये येतो. मी तुम्हाला आतमध्ये नाही घेऊन, म्हणजे मी कॅमेराने हे नाही घेऊन जाऊ शकत आतमध्ये. मी पहिला जातो आणि सगळं सेटअप करतो, मग मी तुम्हाला दाखवतो. ओके गाईज, थांबा. गाईज सगळं आता आतमध्ये मी बसलो आहे. एक मिनटं मी तुम्हाला परत दाखवतो. हा बघा ही चार्जर टाकलेली आहे आणि ते मी असं टाईपमध्ये बसलेलो आहे. आता आपण सगळं स्क्विड गेमचं लावू. स्क्विड गेम थीम रूम आहे, तर मी एवढं सगळे स्टिकर्स आणलेले आहेत. तर चिपकूया. ही वॉल चांगली नाही दिसत आहे, तर 20 सेकंद तेच. चला गाईज चिपकूया. थांबा गाईज मी पहिला चिपकून घेतो. मला 2-2 हे नाही करायला. आपण विच शुड बी गाईज पिंक सोल्जर चांगले वाटतील. पिंक सोल्जर चिपकवणार आहे मी. पिंक सोल्जर आणि 2-3 अजून आणले. खूप 2-3 अजून. गाईज हे झालं ना, हरवलं ना, ग्लू आपल्याला आतून कॉटन बडने काढावा लागतो. हा बघा हे असले पोस्टर इथे. आपलं ओजी हे इथं टिकूया. हिअर इट लुक्स नाईस. ओजी आहे. अरे आप सब खेले, तुम्ही ऐकलं असेल आय थिंक सो, हिंदीमध्ये ते बोलतात. आप सब खेले रेड लाईट ग्रीन लाईट, ये खेल है निराला. गाईज
हे पण एक चिपकून टाकूया. गाईज सगळीकडे ग्लू स्प्रेड करायचं. पिंक सोल्जर झाले इथे. हां, डन. नेक्स्ट आपल्याकडे हे आय थिंक स्क्विड गेम 3चं रिलिजिंगचं पार्ट होतं ना, त्याच्यातलं ते एक भेटलेलं आहे. हे वी स्टिक हिअर. एक मिनटं गाईज, मी तुम्हाला नंतरच दाखवतो सगळं चिपकवल्यानंतर. हे की एन नाईफ आहे. हे त्या साईडला चिपकूया, मस्त वाटेल गाईज. हां, रिअली नाईस वाटेल. गाईज जरा पण आहे ना चादरला लागला ग्ल्यू तर ते गाईज मस्त वाटते. फ्रंटमॅन पण आहे माझ्याकडे आणि ह्याचा एक सर्कलवाला गार्ड. हां, सर्कलवाला गार्ड येणार आहे बघायला. मला त्यांनी मेसेज करेल. मी नंबर 1 कॉन्टॅक्ट केला. त्यांनी मला मी कॉल पण केला, पण त्यांनी मला मेसेज पण दिला, रिप्लाय पण केला. फ्रंटमॅनने ह्यावेळी नाही म्हणजे फर्स्ट टाईमच आहे. फ्रंटमॅनने मला इन्व्हाइट केलं आहे सिक्रेट रूममध्ये, म्हणजे सिक्रेट रूम बनवायला. हे एक मिनिट गाईस, इथे आणि हा पिंक सोल्जर इथे. फक्त सोल्जरचं हेच आहे. आता मी गाईस तुम्हाला बघतो. हा बघा, हे मी पिंक सोल्जर इथे चिपकवलेत. असं माझा फेवरेट कॅरेक्टर हा आहे गाईस. प्लेअर 120 माझं फेवरेट कॅरेक्टर. आणि हा बघा, हे नाईफ आहेत. आणि घ्यायचं बघा, हा फ्रंटमॅन, हा स्क्विड गेमची डॉल आणि ह्याचा पिंक सोल्जर. गाईज बस ओव्हरऑल हा ग्लूचं काय करू मी, मला असं ठेवून गाईज लिव्हिंग सिक्रेट रूममध्ये राहायचं. ते एक मिनिट गाईज, किती टायमर दिलेला त्यांनी. ओनली 10 minutes आहे, सॉरी 5 minutes आर रिमेनिंग. ते पिंक सोल्जर येणार आहेत मला शोधायला. गाईज मी रूफ, एक मिनिट गाईज, असं तर त्यांना कळणार. एक मिनिट गाईज, असं तर त्यांना कळणार आहे कारण की ते काही हायचं नाही. इथे मी उशी लावली तर होऊन जाईल, पण शोधू शकतात ते. पण त्यांनी एवढी छोटी जागेवर हे नाही होणार तसं, पण होऊ पण शकतं. आय एम टेकिंग 2 books, म्हणजे मी रूफटॉप लावणार आहे. मीन्स एक मिनटं गाईज, मी तुम्हाला दाखवूनच ठेवतो. तुम्ही अशी रूफटॉप लावू शकता आणि दुसरी पण इथे, पण अशी ही जरा सरकून लावा. दिस इज कूल आणि मी ना आतमध्ये असं ब्लॅकिशच ठेवलं आहे, म्हणजे काही लाईट बीट नाही लावली. काही एक मिनटं आतमध्ये जाऊया. एकतर इथून जायची एंट्री खूप एकतर हे लागणार. हे कधी अचानक असं खुलून जातं, कधी काय लागतं काहीच. मी पहिलं माझे पाय टाकणार आहे, नाहीतर मी हर वेळी माझं डोकं टाकतो. गाईज मला लागणार आहे का नाही मला नाही. थांबा गाईज, मी तुम्हाला गाईज रूफटॉप पडलं. काहीच रूफटॉप एक पडली आहे. एकतर हे गाईज आतून रूफटॉपचं काही करणं हार्ड आहे, तरी केलं. अरे लागून काहीच बसलेलो आहे आणि मी जरा असं हे ओपन ठेवलेलं आहे. नाही तर जेव्हा ते येणार ना, इथून गेट आहे, ते येणार तेव्हा मी तुम्हाला दाखवू. त्यांना ओनली 5 minutes आहेत. आता किती झाले? लास्ट 3 minutes आर रिमेनिंग.
त्यांना यायला मी म्हणून काही लाईट बीट नाही लावलेली आहे. मी काय लाईट बीट नाही लावली कारण की लाईट लागले असताना ते चमकलं असताना त्यांना दिसलं असतं. इथे त्यांना वाटेल ते बुक्स पडले तसे म्हणजे ओव्हरलोड झाले असतील. इथे स्टूल ठेवलं असेल काहीतरी कामाला आणि उशी अशीच लावली असेल. पण त्यांना काय मी त्यांच्या आतमध्ये सिक्रेट रूम आहे. गाईज इथे बसू जर सीन बघूया आपण ट्राय करूया झोपायचं. गाईज मी म्हणजे असं बसू शकतो म्हणजे असं झोपू शकतो. ओके इथे सगळे पोस्टर आहेत. एक मिनिट गाईज आणि तुम्ही मला सबस्क्राईब करता पण थँक्यू करायला. आणि आपला टार्गेट आत्ताच आहे 100 सबस्क्रायबर्स. 100 सबस्क्रायबर्स आता आपला ते टास्क आहे. तर तो झाल्यावर आपला 500 आणि 1K झाला नाही. आय थिंक सो गाईज मी तुम्हाला सांगितलेलं मला चॅलेंज द्या. अदरवाईज मी म्हणजे मम्मीला विचारेन, पप्पाला विचारेन, आत्याला विचारेन किंवा भावाला विचारेन कोणतं विच चॅलेंज आय शुड डू. मी जे चॅलेंज करणार 50 सबस्क्रायबर तुम्ही कंप्लीट केलं पण अजून मी चॅलेंज नाही केलं. म्हणजे सुचतच नाही काय चॅलेंज करू. नेक्स्ट टाइम नेक्स्ट किंवा नेक्स्ट व्लॉग चॅलेंज जाईल. आय थिंक आय विल ट्राय चॅलेंज. गाईस एक मिनिट ओ गाईस 1 मिनिट गाईस नाही यायला. गाईस 1 मिनिट आहेत. 1च मिनिट आहेत. ओनली 1. म्हणजे काहीच लिफ्ट. एक मिनिट काहीच मी रूफटॉप काढून ठेवतो. इथे मी तुम्हाला दाखवेन दिस. काय जसं तुम्हाला दिसेल पण इथून येतात ते. कॅमेरा दिसेल का नाही कन्फर्म नाही. टाईम बघूया. काहीच येत आहे. आले थांबा काहीच बघूया येत आहे. थांबा मी जरा काहीच आहे ना तुमची बोलू नाही शकणार कारण की मी चूप असणार. ते शोधायच्या वेळी काय आवाज केला तर ठीक आहे. काहीच बघूया ते येतात का कधी. काहीच स्पाय कॅमेरा लावलेला आहे. ते येत आहेत. आले वाटतं मी लपायला चाललो. थांबा की मी लपायला चाललो. सिक्रेट रूम कुठे आहे? सिक्रेट रूम. गाईज आत्ता जस्ट आहे ना गार्ड आहे ना गेला इथून. मी तर बसले मध्ये. गार्ड जस्ट नाव गेलाय आणि त्याकडे ओनली आता त्याला 12 मिनिट दिले आहेत. त्याचे 10 मिनिट ऑलरेडी झाले. फक्त 2 मिनिट्स बाकी आहेत त्याचे. बघूया केवढा वेळ तो घेईल. मी परत एकदा कॅमेरा सेट करून ठेवतो. मी तर बघतोयच त्याला कधीपासून. गाईज अरे सिक्रेट रूम कुठं गेला? एक मिनिट हे काय? गाईज आता जस्ट मला तो माझ्या सिक्रेट रूमची एवढूशा गाईज तो जवळ होतं. एवढूशा
मी जरा लपलोय गाईज म्हणून आतमध्ये मी म्हणून तुम्हाला दिसत नसेल. एवढू शकलो होता गाईज, नाहीतर मी आजचा चॅनल धरलं असतं त्या टायमिंग. गाईज मी थांबा गाईज मी येतो. स्क्विड गेमवाल्यांनी मला, मी तर जिंकलो, मी त्यांच्यासमोर गेलो. हां नंतर मी ते रेकॉर्ड करायला नाही त्यांनी दिलं. त्यांनी मला एक कार्ड दिलं परत स्क्विड गेमचं. हां आणि त्यावर आता सांगितलं आहे, मागच्या ह्याच्यावर लिहिलं यू आर इन्व्हायटेड इन स्क्विड गेम. आता उद्या आय थिंक सो ती डेट आहे उद्या. सो उद्या तुम्हाला व्लॉग येईल की आज संध्याकाळी की आय एम प्लेइंग स्क्विड गेम. चला जाऊया, खेळूया आता मनी. यांनी एक मिनिट इथे कार्डवर अजून काहीतरी लिहिलंय. हे मी एकटाच खेळणार, मग एलिमिनेट कोण होणार? हे पर खेळायला मग मज्जा नाही येणार ना. ओके तरी आपण खेळणार. कॅश प्राईज किती आहे? ओनली 15 रुपीज. तरी खेळूया. ओके खेळूया का नाही ते नाही. यू आर इन्व्हायटेड इन ना इफ मॅन फ्रंटमॅन. ओके वी प्लेइंग ओके. तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. सो बाय. बट लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.